नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापक संदीप तडाखे आपलं स्वागत करत आहे. आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत. राज्यसेवा पूर्व परीक्षा यामध्ये 2 पेपर असतात. 2 पेपरमध्ये पहिला MPSC स्टेट सर्व्हिस प्रिलिम एक्झामिनेशन सिलेबसमध्ये पेपर पहिला हा 200 मार्काचा असून त्याच्यामध्ये 100 प्रश्न असतात. म्हणजेच एक प्रश्न 2 मार्काचा असतो. यामध्ये विविध घटकांवर प्रश्न विचारले जातात. त्यापैकी पहिला करंट इव्हेंट्स ऑफ स्टेट, नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स म्हणजे राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या महत्त्वाच्या घडामोडी, महत्त्वाच्या घटना यांचा समावेश केला जातो. यानंतर दुसरा घटक हिस्ट्री ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र अँड इंडियन नॅशनल मूवमेंट्स म्हणजे भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह अभ्यासला जातो. त्यावर प्रश्न विचारले जातात आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ याविषयीच्या संदर्भात प्रश्न विचारले जातात. यानंतर तिसरा घटक आहे तो म्हणजे महाराष्ट्र, इंडिया अँड वर्ल्ड जिओग्राफी, फिजिकल, सोशल, इकॉनॉमिक जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र, इंडिया अँड द वर्ल्ड. यामध्ये भूगोल विषयांतर्गत महाराष्ट्र, भारत आणि जगाचा भूगोलाचा अभ्यास यामध्ये प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये महाराष्ट्राच्या प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल, भारताचा आणि जगाचा भूगोल यामध्ये विशेषतः विचारला जातो. त्याविषयीचे प्रश्न विचारले जातात. यानंतर पहिल्या पेपरमधला चौथा घटक म्हणजे महाराष्ट्र अँड इंडिया, पॉलिटी अँड गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटिकल सिस्टीम, पंचायत राज, अर्बन गव्हर्नन्स, पब्लिक पॉलिसी, राईट इश्यूज एक्सेट्रा म्हणजे महाराष्ट्राने भारत, राजनीती आणि शासन, संविधान, राजकीय व्यवस्था, पंचायत राज, नागरी शासन, सार्वजनिक धोरण, अधिकार, मुद्दे इत्यादी विषयीचे प्रश्न या पहिल्या पेपरमध्ये विचारले जातात. राज्यशास्त्राशी संबंधित असणारे हे घटक या पहिल्या पेपरमध्ये विचारले जातात. यानंतर 5व्या घटकामध्ये अर्थशास्त्राशी संबंधित असणारे घटक विचारले जातात. त्यामध्ये इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पॉवर्टी, इन्क्लुजन, डेमोग्राफिक्स, सोशल सेक्टर्स, इंटेन्टिव्ज एक्सेट्रा म्हणजेच आर्थिक आणि सामाजिक विकास, शाश्वत विकास, गरिबी, समावेश, जनसांख्यिकी, सामाजिक क्षेत्रातील पुढाकार इत्यादी विषयीचे प्रश्न, अर्थशास्त्रविषयक प्रश्न या घटकामध्ये विचारले जातात. त्यानंतर पहिल्या पेपरमधलाच 6वा घटक आहे जनरल इश्यूज ऑन एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी अँड क्लायमेट चेंज दॅट डू नॉट रिक्वायर सब्जेक्ट स्पेशलायझेशन म्हणजेच पर्यावरणीय परिस्थितिकीय, जैवविविधता, हवामान बदला संबंधित सामान्य विषय ज्याला विषयाचे सखोल ज्ञान असण्याची आवश्यकता नाही. म्हणजेच या ठिकाणी विज्ञानविषयक सर्वसाधारण अभ्यास, त्यामध्ये महत्त्वाचे परिस्थितीय, जैवविविधता, हवामान बदलाविषयीचे प्रश्न या पहिल्या पेपरमध्ये विचारले जातात. त्यानंतर शेवटचा 7वा घटक जो पहिल्या पेपरमध्ये विचारला जातो तो म्हणजे जनरल सायन्स म्हणजेच सामान्य विज्ञान. म्हणजेच पहिलीपासून 10वीपर्यंतचे जे सामान्य विज्ञान आहे ते या घटकामध्ये विचारलं जातं. तर विद्यार्थी मित्रो, अशा पद्धतीने पहिल्या पेपरमध्ये 7 घटक आहेत. या 7 घटकांचा अभ्यास सखोलतेने केल्यास आपल्याला हा पहिला पेपर उत्तीर्ण करण्यास अवघड जाणार नाही. तर विद्यार्थी मित्र हो, यानंतर
MPSCसाठी पूर्वपरीक्षेसाठी दुसरा पेपर असतो, तो 200 मार्काचा असतो आणि यामध्ये 80 प्रश्न असतात. यामध्ये जास्त करून इंग्रजी, मराठी, तार्किक क्षमता तसेच बौद्धिक गुणांक इत्यादी विषयीचे प्रश्न विचारले जातात. यामध्ये पहिला घटक जो आहे तो कॉम्प्रिहेन्शन, आकलन क्षमता, म्हणजेच इंग्रजी आणि मराठी विषयाचे पॅराग्राफ दिलेले असतात व त्यावरून आपल्याला विचारलेल्या प्रश्नांचे आकलन करून उत्तर द्यावयाचे असतात. असा कॉम्प्रिहेन्शन व आकलन संबंधित असणारा हा पहिला घटक आहे. यानंतर दुसऱ्या घटकामध्ये इंटरपर्सनल स्किल्स इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल्स, म्हणजेच वैयक्तिक कौशल्य, संवाद कौशल्यासह विविध प्रश्न या दुसऱ्या घटकामध्ये विचारले जातात. यानंतर तिसरा घटक जो आहे तो लॉजिकल रिझनिंग अँड ॲनालिटिकल ॲबिलिटीज, म्हणजे तार्किक, तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता अशा वर आधारित विविध प्रश्न विचारलेले असतात. त्याच्यामध्ये तर्क लावलेले असतात, तर्कावर आधारित त्या ठिकाणी प्रश्न असतात व त्याचे तार्किक उत्तर आपणाला द्यावयाचे असतात. तसेच विश्लेषणात्मक प्रश्न जसे की त्या ठिकाणी विविध प्रकारचे आलेख असतील किंवा आकृत्या असतील त्यांचं विश्लेषण करून त्यावरून आपल्याला उत्तर द्यावयाचे असतात. तर यावर हे प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले असतात. यानंतर दुसऱ्या पेपरमधील चौथा घटक जो आहे तो डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग, अशा पद्धतीने निर्णय निर्धारण आणि समस्येचे निराकरण, म्हणजे विविध बुद्ध्यांक विषयकचे प्रश्न त्यामध्ये विचारलेले असतात. वयासंबंधी असतील, आकृती संबंधी असतील किंवा गणितीय संबंधित त्या ठिकाणी प्रश्न असतील किंवा रिलेशन किंवा सहसंबंधाविषयीचे प्रश्न असतील, यावर त्या ठिकाणी प्रश्न विचारलेले असतात आणि त्यावरून आपल्याला त्यावरचे उत्तर द्यावयाचे असतात. यानंतर पाचवा घटक जो आहे तो जर्नल मेंटल एबिलिटी, सर्वसामान्य मानसिक क्षमता, या ठिकाणी तपासण्यासाठी काही प्रश्न दिलेले असतात, तेही आपणाला त्याचे उत्तर द्यावयाचे असतात. याच्यामध्ये बुद्धिमापन चाचणी त्या ठिकाणी घेतलेल्या असतात. आकृत्या किंवा गणित किंवा इंग्रजीतील अल्फाबेट यावरून त्या ठिकाणी प्रश्न विचारलेले असतात व त्यावरून आपणाला त्याचे उत्तर द्यावयाचे असतात. यानंतर सहावा घटक जो आहे तो बेसिक न्यूमेरिक्स, नंबर अँड देअर रिलेशन्स, ऑर्डर अँड मॅग्निट्यूड एक्सेट्रा, क्लास 10 लेवल डाटा इंटरप्रिटेशन, चार्ट, ग्राफ्स, टेबल, डाटा सफिशियन्सी एक्सेट्रा, क्लास 10 लेवल, मूलभूत संख्याशास्त्र व माहिती पृथक्करणचे शास्त्र या ठिकाणी यावर आधारित प्रश्न विचारलेले असतात. त्यामध्ये विविध प्रकारचे गणितीय सहसंबंध किंवा त्यांचे वर्गीकरण किंवा त्या ठिकाणी विविध प्रकारचे आलेख किंवा चार्ट असतील किंवा विविध प्रकारचे सांख्यिकी, हे 10वी पर्यंतचे जे गणित असेल किंवा त्या ठिकाणी सांख्यिकी असेल त्याविषयी त्या ठिकाणी त्यावर प्रश्न विचारलेले असतात. त्यावरून आपल्याला माहितीचे पृथक्करण करून त्यावरचे उत्तर द्यावयाचे असतात. तर हा सहावा घटक विचारला जातो. यानंतर पेपर क्रमांक 2 मधील सातवा घटक जो आहे तो मराठी अँड इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन स्किल, क्लास 10 अँड 12 लेवल, मराठी आणि इंग्रजी भाषेचे आकलन कौशल्य या ठिकाणी विचारले जातात. हे 10वी ते 12वी लेवलचे त्या ठिकाणी इंग्रजी व मराठी विषयाचं त्या ठिकाणी उतारे दिलेले असतात. त्यावरून आपल्याला काही प्रश्न इंग्रजी व मराठी भाषेतील त्या ठिकाणी विचारलेले असतात. शब्दांचा अर्थ असेल, शब्दांचा विरोधार्थ असेल किंवा समानार्थ असेल किंवा त्या ठिकाणी विविध उतार्यामधून प्रश्न विचारलेले असतात आणि त्यावरचे उत्तर द्यावयाचे असतात. तर अशा पद्धतीने दुसऱ्या पेपरमधील हा सातवा घटक आहे.
तर विद्यार्थी मित्र पेपर नंबर 2 मध्ये कॉम्प्रिहेन्शन, इंटरपर्सनल स्किल, कम्युनिकेशन स्किल, लॉजिकल रिझनिंग, ॲनालिटिकल ॲबिलिटी, जनरल मेंटल ॲबिलिटी, डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग, बेसिक न्यूमेरिक्स, इंटरप्रेझेंटेशन आणि मराठी इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन स्किल इत्यादी स्किलवर आधारित प्रश्न असतात. यानंतर काही महत्त्वाची सूचना आहे. क्वेश्चन रिलेटिंग टू मराठी अँड इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन स्किल ऑफ क्लास 10-12 लेवल. Last item in the syllabus of paper 2 will be tested through passage from Marathi and English language without providing cross translation thereof in the question paper. या ठिकाणी महत्त्वाची नोट दिलेली आहे की मराठी व इंग्रजी भाषेमधील कॉम्प्रिहेन्शन स्किल तपासण्यासाठी हे जे काही उतारे दिलेले असणार पॅसेज फॉर्ममध्ये, त्या ठिकाणी मराठी व इंग्रजी भाषेतील उतारे दिलेले असणार. ते 10वी ते 12वी लेवलच्या इंग्रजी व मराठी भाषेशी संबंधित असणार व त्यावरून त्या ठिकाणी आपल्याला काही प्रश्न विचारलेले असणार, त्याची उत्तरं आपल्याला द्यायची असतात. तसंच नोट 2, द क्वेश्चन्स विल बी मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह टाईप्स. म्हणजे हे जे काही त्या ठिकाणी उतारे दिलेले असणार त्या उतार्यांवर जे काही प्रश्न असणार आहेत ते प्रश्न हे बहुपर्यायी असणार आहेत आणि त्यापैकी आपल्याला योग्य तो उत्तर शोधून त्या ठिकाणी द्यायचा असतो. त्यानंतर नोट 3, इट इज मॅन्डेटरी फॉर कॅन्डिडेट्स टू अपियर इन बोथ पेपर ऑफ स्टेट सर्व्हिस प्रिलिम examination for the purpose of evaluation. Therefore, a candidate will be disqualified in case he/she does not appear in both the papers of state service examination, prelim examination. या ठिकाणी विद्यार्थी मित्र हो, पूर्वी जे पूर्व परीक्षा आहे याचं स्वरूप फक्त एकच पेपर त्या ठिकाणी पूर्व परीक्षेचा असायचा, परंतु अलीकडे या ठिकाणी MPSC यांनी पूर्व परीक्षेसाठी 2 पेपर दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये दोन्ही पेपरमध्ये बसणं आवश्यक आहे. जर दोन्ही पेपरमध्ये बसलं नाही तर त्या ठिकाणी तो विद्यार्थी डिस्क्वालिफाय होऊ शकतो. तर अशा पद्धतीने हे जे काही MPSCची पूर्व परीक्षा आहे याचे 2 पेपर आहेत व 2 पेपरचे या विशिष्ट घटकनिहाय अभ्यासक्रमानुसार जर आपण त्या ठिकाणी अभ्यास केला तर आपणाला हे पूर्व परीक्षा देणं सोपं जाईल. तसेच सर्व प्रश्न आपल्याला योग्य पद्धतीने त्याची उत्तर देता येतील. तर विद्यार्थी मित्र हो, जर आपल्याला MPSC पूर्व परीक्षेचा अभ्यास करायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला या अभ्यासक्रमानुसार तयारी केली पाहिजे आहे आणि जर आपण या पद्धतीने तयारी केली तर आपल्याला पूर्व परीक्षा देणं सोपं जाईल व त्या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त या दोन्ही पेपरमध्ये स्कोर करता येईल. तर आज आपण इथंच थांबूया. आजच्या आपण या व्हिडिओमध्ये आपण MPSC पूर्व परीक्षेसाठी जे 2 पेपर आहेत त्या 2 पेपरमध्ये असणारे जे घटक आहेत त्या घटकांविषयी माहिती घेतलेली आहे. मी सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो की त्यांनी यानुसार या अभ्यासक्रमानुसार या पेपरच्या अभ्यासक्रमानुसार पूर्व परीक्षेची तयारी करावी व त्या ठिकाणी यशस्वी व्हावे. आपण पुढच्या तासामध्ये MPSC मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमासंदर्भात माहिती घेऊ. धन्यवाद.